नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास असणार आहे, कारण आज मी फक्त रेसिपी दाखवणार नाही, तर माझ्या मनातल्या काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे. पण रेसिपीसोबत मला तुम्हाला सांगायचं आहे, मी हे यूट्यूब चॅनल का सुरू केलं. रात्रीचे 9:30 वाजलेत. जेवण सगळ्यांचं झालेलं, पण मुलांची डिमांड. मग मी सोया चिल्ली बनवतेच म्हटलं, चल बनवते. मुलांच्या आवडीसाठी माझ्या किचनमध्ये ही लगबग सुरू आहे बघा. एक हाऊसवाईफ म्हणून मुलांचा सांभाळ करणं, त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद टिकवून ठेवणं, हीच माझी सर्वात मोठी जबाबदारी वाटली मला. मिस्टर आर्मीमध्ये आहेत. देशाच्या सीमेवर ते तिथे देशाचं रक्षण करताय, म्हणून इथे घराची जबाबदारी मी अगदी मनापासून सांभाळते. पण संसार आणि मुलं सांभाळता सांभाळता मी स्वतःलासुद्धा विसरले नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबत स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे बघा. मैत्रिणींनो, माझं अस्तित्व शोधण्याची ही माझी नवी सुरुवात आहे. कारण जबाबदाऱ्या संपल्या नाहीत, पण आता मी स्वतःलाही वेळ द्यायला शिकले. वर्षानुवर्ष घड्याळाच्या काट्यावर धावले. मुलांचा डब्बा, घराची स्वच्छता यातच माझा 24 तास कसे जायचे ते कळतच नव्हते. मुलांचं लहानाचं मोठं झालं, त्यांना पंख मिळाले, यांचा मला अभिमान आहे बघा. प्रत्येकाला जन्म हा एकचदा मिळतो. त्या जन्मात आपण स्वतःसाठी केलं तरी काय, स्वतःला विचारायचं. म्हणतात आयुष्य हे विधात्याचं वहीतलं पान असते. रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असते. शेवटचं पान मृत्यू असतं, पहिलं पान जन्म असतं, मधली पानं हे आपण भरायची असतात. बंद आयुष्याचे विणण्यात मज्जा आहे, जुळलेले सूर गाण्यात मज्जा आहे, येताना एकटे आलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मज्जा आहे. नशीब कोणी दुसरं लिहित नसते, आपण आपलं नशीब स्वतः हाती लिहायचं असते. मला असं वाटते, ज्याला सर्वांची काळजी असते, बहुधा त्याची काळजी घेणारं कोणीच नसते. मैत्रिणींनो, पूर्वी ना प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचे मी. आपल्याकडून कुणी दुखावलं जाणार नाही याची काळजी करायची. प्रत्येक नातं जपण्याचा प्रयत्न करायची. प्रत्येकांच्या आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न करायची. हे करता करता माझी इच्छा कधी मागे पडत गेल्या हे मला कळलंच नाही. नंतर आता थोडासा टाईम माझ्याकडे आहे. मिस्टरसुद्धा आर्मीमध्ये आहेत, मुलं मोठी झालेत, तर म्हटलं आता स्वतःसाठी थोडं जगूया. आयुष्य जसं जसं पुढे जाते तसं खूप काही बदलतंय. परिस्थिती, माणसं, अपेक्षा, स्वभाव सगळंच बदलत राहते. काही माणसं कायमची आपली असतात, तर काही फक्त क्षणिक पाहुण्यासारखे असतात. वेळ आणि अनुभव आपल्या दृष्टिकोनाला बदलतात, समजून घेण्याची पद्धत बदलते आणि आयुष्य आपल्याला शिकवते की काही सर्व स्थिर नसते. बदल हाच आयुष्याचं खरं रूप आहे. हे स्वीकारलं जमलं की आयुष्य सोपं जाते बघा. पक्षी आकाशात हिंडतात, त्यावेळी वाटा नसतात. प्रत्येक पक्षाला त्याची वाट अंतःकरणातून शोधावी लागते. त्याप्रमाणे सुंदर जीवनाचा जीवनमार्ग ज्याचा त्यालाच शोधावा लागतो बघा. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्याला कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही. मला असं वाटते, आपण जिवंत आहोत यापेक्षा आणखी चांगला मुहूर्त कुठला असू शकतो बरं का. माझं अस्तित्व शोधण्याची ही माझी नवी सुरुवात आहे. कारण जबाबदाऱ्या संपल्या नाहीत, पण आता मी स्वतःलाही वेळ द्यायला शिकले. आता ना परिपूर्ण होण्यापेक्षा आनंदी राहणं जास्त महत्त्वाचं वाटू लागले. स्वतःची स्वप्न पुन्हा नव्याने जगण्याची हिंमत आले. खरं सांगायचं आता स्वतःलाच नव्याने भेटले. कोण काय म्हणते, काय करते, कसं वागते याचा मी आता विचार करत नाही. ईर्ष्या पण करत नाही, कारण माझ्यामध्ये मी व्यस्त आहे. बघा, निसर्ग बदलतो तसं आयुष्यही बदलतं की नाही. मला असं वाटते दुनिया खूप वेगाने धावते आणि मी माझ्या गतीने चालते. मैत्रिणींनो, 35 नंतर मी माझ्या आयुष्यात काय बदल केले ते आज मी तुमच्याशी शेअर करणार. कारण प्रत्येक मैत्रिणींना हे चेंजेस करावेसे वाटतात, पण त्या वळत नाहीत. वयाच्या ह्या टप्प्यावर आल्यानंतर माझ्या विचारांमध्ये, सवयींमध्ये, नात्यांमध्ये, मुख्यतः स्वतःच्या पाहण्याच्या दृष्टिकोनात अनेक बदल झाले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी शिकले, प्रत्येकाला खुश ठेवणं हे माझी जिम्मेदारी नाही. काही लोक नाराज होतील, काही गैरसमज करतील, पण त्यांच्यासाठी स्वतःचं मन दुखून घेणं थांबवलंय. खरं तर 35 नंतर नाती, मैत्री, माणसं यांचाही अर्थ बदलतो. खूप काही लोकांची गरज नसते. मनापासून साथ देणारी काही माणसं पुरेशी असतात. सगळ्यात महत्त्वाचं, मी स्वतःवर प्रेम करायला शिकले. स्वतःला दोष देणं कमी केले, चुका स्वीकारल्या आणि प्रत्येक दिवस नव्याने जगायला सुरुवात केली. आपल्या नेहमीच्या जगण्यामध्ये आपण एक गोष्ट विसरून जातो, प्रत्येकाला एकच आयुष्य भेटले की नाही. मग राग, द्वेष, आशा नको त्या फालतू गोष्टींमध्ये आपलं आयुष्य वाया नाही घालवायचं. आपल्या ह्या वयात शरीरात एवढे बदल होतात, तेवढे मनामध्ये पण होत असतात बघा. पण मैत्रिणींनो, संसार आणि मुलं सांभाळता सांभाळता मी स्वतःलासुद्धा विसरले नाही आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबत स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
आणि ही बघा आपली गरमागरम हॉटेल स्टाईल सोया चिल्ली तयार आहे. वरून थोडी कोथिंबीर किंवा कांद्याची पात टाकायची. तर कशी वाटली तुम्हाला ही सोपी रेसिपी? तुम्ही तुमच्या मुलांसाठी ही नक्की बनवून बघा आणि त्यांना कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा. तर मैत्रिणींनो, चला पुन्हा भेटूया नवीन अशा छान अशा डिशसोबत. आणि माझ्या मुलांना तर खूप आवडली बघा ही. आता हे बनवता रात्रीचे 10:30 वाजले असतील बघा. त्यांचा अभ्यास पण सुरू आणि खाण्याची डिमांड पण असते. कधीतरी असते आठवड्यातनं एकदा. पण मला पण बरं वाटते बघा छान असं बनवून द्यायला त्यांना. तर घराचं तर घराचं असते आणि बाहेर खायचं हायजीन नसते, म्हणून मी घरात बनवण्याचा प्रयत्न करते. तर बनवलं तर खरं, पण भरपूर असे वापस भांडी पण निघाले आणि गॅसकट्टा पण खराब झाला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.